अतिक्रमण ही आपल्याकडची एक अत्यंत गंभीर समस्या बनलेली आहे. जेव्हा एखाद्या जागा मालकाचा त्या जागेवर वावर नसतो, त्यांची हजेरी नसते, त्यांचं लक्ष नसतं किंवा त्या जागेच्या सुरक्षेकरता त्यांनी काही तजवीज केलेली नसते, तेव्हा त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक त्या जागेवर अनधिकृतपणे प्रवेश करतात, अनधिकृतपणे ताबा करतात, अतिक्रमण करतात, काही वेळेला घरांचं बांधकाम करतात, काही वेळेला त्या जागांचा औद्योगिक आणि व्यावसायिक वापर करून त्यातनं उत्पन्न सुद्धा घेतात. ह्या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे जागा मालकांचा आपल्या जागेकडे झालेलं दुर्लक्ष. आता आपल्या जागेकडे दुर्लक्ष होणं हा फार मोठा गुन्हा आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही. पण अतिक्रमण हा त्या दुर्लक्षाचाच थेट परिणाम आहे, हे मात्र आपल्याला नाकारता येत नाही. मग जेव्हा जागा मालकाच्या लक्षात येतं की आपल्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे, तेव्हा पहिल्यांदा त्या जागा मालकांना धक्का बसतो. त्याच्यानंतर कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला एखादा त्रास झाला, तर त्या त्रासाविरोधात आपण पोलिसांकडे गेलं पाहिजे आणि ते आपला त्रास दूर करतील, अशी भोळी आशा त्या जागा मालकांना असते. आणि त्या आशेपायी ते पोलिसांकडे तक्रार दाखल करतात. मग पोलिसांकडे तक्रार दाखल करून घेतली जाते, नाही जात. समोरच्याला बोलवलं जातं, नाही बोलवलं जात. त्यांना समेटाविषयी सांगण्यात येतं किंवा नाही सांगण्यात येत. अशा बऱ्याच गोष्टी त्या पोलीस प्रकरणात घडत असतात. पण या बाबतीत एक कायदेशीर मुद्दा सगळ्यांचा दुर्लक्षित होतो. तो म्हणजे कोणत्याही जागेची मालकी, ताबा याबाबत निकाल देण्याचे विशेषाधिकार किंवा अधिकार हे फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहेत. एखाद्या जागेची मालकी किंवा ताबा याच्याबद्दल तुम्ही पोलीस किंवा तहसीलदार किंवा प्रांत किंवा जिल्हाधिकारी किंवा मंत्री या सगळ्यांकडे कितीही जरी पाठपुरावा केला, तरी मुळात त्यांना या कोणत्याही बाबतीत निकाल देण्याचे अधिकारच नसल्यामुळे तिथे आपल्या पदरी निराशा येणार हे जवळपास निश्चित आहे. पण दुर्दैवाने या सगळ्यामध्ये सर्वसामान्य जागा मालकांचा खूप वेळ वाया जातो. मग जेव्हा केव्हा त्यांना हे कळतं किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं की बाबा या मुद्द्याकरता तुम्हाला अमुक ठिकाणी दाद मागितली पाहिजे, दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला पाहिजे, तेव्हा ते दिवाणी न्यायालयात येतात आणि मग योग्य मार्गावर त्यांचं पहिलं पाऊल पडतं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्या आधी त्यांनी जे काही केलेलं असतं त्यामध्ये त्यांचा वेळ, मेहनत आणि पैसा हा वायाच गेलेला असतो. त्यातनं काही निष्पन्न होण्याची शक्यता जवळपास शून्य असते. मग आता दिवाणी न्यायालयात आल्यानंतर प्रश्न सुटतो असं सुद्धा म्हणता येत नाही. कारण आपल्याकडची एकंदर सगळी व्यवस्था, न्याय व्यवस्था, त्यांचा कारभार, त्याला लागणारा वेळ या सगळ्यामुळे वादीने दावा दाखल केला, वादीची बाजू खरी आहे आणि वादीला निकाल मिळाला असं लगेच आणि ताबडतोब होत नाही. त्याच्याकरता फार दीर्घ आणि मोठी कायदेशीर लढाई लढायला लागते. अशा प्रकरणामध्ये जो प्रतिवादी असतो, ज्याने अनधिकृत कब्जा केलेला असतो, त्याला फार निवांतपणे ही कायदेशीर लढाई लढता येते. याचं कारण असं की आपल्या जागेवरचं अतिक्रमण काढण्याकरता मुळात आपल्या जागेवर कोणाचं तरी अतिक्रमण आहे हे मान्य केल्याशिवाय तो दावा पुढे नेता येत नाही. आणि मग सकृतदर्शनी आपल्याच दाव्यामध्ये जर आपण दुसऱ्याचा कब्जा, मग तो अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, तो एकदा मान्य केलाय म्हटल्यावर त्याचा तो कब्जा गैर आणि बेकायदेशीर ठरत नाही तोवर त्याच्या विरोधात आपल्याला काही भरीव आदेश मिळण्याची किंवा आपल्याला काही विशेष फायदा मिळण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते. म्हणजे दिवाणी न्यायालयात जेव्हा वादी, जो मूळ जागा मालक आहे, तो अतिक्रमणाविरोधात येतो, तेव्हा एका समस्येच्या निराकरणाकरता दुसऱ्या समस्येला तिथनं सुरुवात होते किंवा आगीतून फुफाट्यात पडतो असं म्हटलं तर ते काही वावगं होणार नाही. आणि आपल्याकडची एकंदर न्यायव्यवस्था आणि स्वातंत्र्यापासून जरी आपण धरलं तर 75 वर्षाचा आपला इतिहास जर बघितला तर अशा अतिक्रमणांच्या प्रकरणामध्ये वादीला झटपट न्याय मिळालाय असं झालेलं नाही. कारण होतं काय, अगदी पहिल्या ठिकाणी तुम्ही अगदी पटापट जरी दावा चालवला तरी 2-3 वर्षामध्ये त्याचा निकाल येतो. मग तो निकाल समजा वादीच्या बाजूने आला तर प्रतिवादी त्या निकालावर अपील करणार.
अपील केलं की त्याच्या अंमलबजावणीमध्ये बहुतांश वेळेला स्टे येतो. म्हणजे वादी दावा जिंकून सुद्धा त्याच्या हातात काहीही येत नाही. मग अपील चालतं. अपील चालायला जो काही कालावधी असेल तो. मग पहिलं अपील, मग दुसरं अपील, मग विविध पिटिशन, मग सुप्रीम कोर्ट, मग हायकोर्ट इथपर्यंत जर समोरचा प्रतिवादी लढत गेला, तर वादीची किमान 1 किंवा 2 किंवा 3 पिढ्या सुद्धा हा खटला लढत राहतात, पण त्यांच्या हाती काहीही येत नाही. हे खेदजनक असलं तरी हेच आपल्या समाजाचं आणि आपल्या व्यवस्थेचं, न्याय व्यवस्थेचं वास्तव आहे, असं म्हणायलाच लागतं. बरं, गंमत अशी की बरेच वेळेला ज्यांनी अतिक्रमण केलेलं असतं, तो मूळ जागा मालकाकडनं ती जागा विकत घेण्याची सुद्धा कधी कधी प्रस्ताव देतो. पण मूळ जागा मालक किंवा त्यांचे वकील यांचं काय म्हणणं असतं की जागा जर आपलीच आहे, तर आपण ती स्वस्तात का विकायची? कारण ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, तो काही खरा बाजारभाव द्यायला तयार नसतो. कारण त्याचा आधीच ताबा असतो, तो उत्पन्न घेत असतो. आणि तुम्हाला तुमच्याकडे त्या मूळ जागा मालकाकडे त्या जागेचा कागदोपत्री पुरावा सोडलं तर बाकी काहीही नसतं. मग अशी परिस्थिती जेव्हा होते, तेव्हा कोणताही अतिक्रमण केलेली व्यक्ती किंवा त्रयस्थ व्यक्ती जर ती जागा खरेदी करणार असेल, तर बाजारभावापेक्षा कमीच रकमेला त्याचा व्यवहार होतो. मग अशा वेळेला 2 पर्याय वादीकडे असतात. एक तर आपली तात्विक लढाई सुरू ठेवायची आणि ज्याच्यात 1 किंवा 2 पिढ्या आपल्या वाया घालवायच्या, किंवा आपले जे काही आपल्या हातनं ज्या काही चुका झाल्या आणि त्याचा फायदा ज्या दुसऱ्या लोकांनी घेतला, ते दुसरे लोक किंवा त्रयस्थ लोक आपल्याला त्या जागेचा जो काही मोबदला देत असतील, तो घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. आता यातला जेव्हा आपण व्यवहाराचा विचार करतो, तेव्हा बरेचदा लोकांचं काय म्हणणं असतं की अहो, त्या जागेची आजची किंमत ₹100 आहे, तो मला ₹50च देतोय, मग माझं ₹50चं नुकसान होतंय ना. पण हा विचार करताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आज रोजी त्या जागेचे फक्त कागद तुमच्याकडे आहेत. त्या जागेचा ना तुम्हाला उपभोग आहे, ना त्या जागेतनं उत्पन्न मिळतंय. म्हणजे प्रामाणिकपणे किंवा वास्तविकरित्या जर बोलायचं झालं, तर त्या जागेची तुमच्याकरता किंमत ₹0 आहे. मग ₹0च्या वरती जे काही तुम्हाला मिळणार असेल, तो वास्तविकरित्या तुम्ही तुमचा फायदाच समजला पाहिजे. तात्विक दृष्टिकोनातनं असा विचार करता येणार नाही. पण तात्विक दृष्टिकोनातनं या सगळ्या लढाईतनं पार पडायची जी किंमत आहे, जेवढा वेळ, मेहनत आणि पैसा द्यायचा आहे, तेवढा आपण द्यायला तयार आहोत का? आणि 30, 40, 50, 60 वर्षानंतर ती जागा आपल्याला मिळाली, तर आपल्याला चालणार आहे का? का 50 वर्ष भांडण्यापेक्षा आज आपल्याला जे काही मिळतंय, ते आपण घ्यावं आणि मोकळं व्हावं? हा विचार अशा प्रत्येक प्रकरणातल्या जागा मालकांनी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता मी जे बोललो, बहुतांश लोक तसं बोलत नाहीत. कारण तसं जर सांगितलं आणि समेट करून टाका सांगितलं, तर आपल्याकडे येणारं प्रकरण आणि त्याची फी याच्यावर पाणी सोडायला लागेल. पण माझं असं म्हणणं असतं की समोरच्याला जर त्याचा काही फायदाच होणार नाहीये, तर केवळ मला फाईल मिळावी आणि मला फी मिळावी म्हणून प्रकरण दाखल करा, असं मी सर्वसाधारणतः सांगत नाही. सगळेच लोक असं करतात असंही नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते लोक चूक आहेत का बरोबर आहेत याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. पण मी माझी भूमिका सांगितली की जी गोष्ट करून, एक तर जी गोष्ट करणं फार त्रासदायक आहे आणि जी गोष्ट करून नजीकच्या भविष्यात काही लाभ मिळणार नाहीये, तर मग ती गोष्ट करायची का नाही करायची, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आता हे सगळे असे विचार करायचं मूळ कारण जे आहे, ती 2 आहेत. एक म्हणजे जागा मालकाचं आपल्या जागांकडे होणारं दुर्लक्ष. या बाबतीत मी सगळ्या लोकांना कायम सांगतो की ज्या जागेवर तुम्ही दररोज जाऊ शकत नाही किंवा ज्या जागेचं संरक्षण करायला तुम्ही काही सोय करू शकत नाही, अशा जागा मुळात घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण अशा जागा जर तुम्ही घेतल्यात आणि पुढे जर तिथे अतिक्रमण वगैरे झालं, तर त्यातनं जे काही नुकसान होणार आहे, ते तुमचंच होणार आहे. आणि हे नुकसान होण्याचं मुख्य कारण, जे दुसरं महत्वाचं कारण आहे, ती म्हणजे आपली सडकी व्यवस्था. आपल्याकडे जर व्यवस्था, न्याय व्यवस्था चांगली असती, अतिक्रमण झालेल्या व्यक्तीला झटपट न्याय मिळाला असता, तर असा सल्ला देण्याची वेळ माझ्यावर आली नसती. पण दुर्दैवाने आपली जी सडकी व्यवस्था आहे,
त्याच्यात तुमच्या जागेवर दुसऱ्याने अतिक्रमण केलं तर तुम्हाला न्याय्य मार्गाने ती जागा परत मिळेल ही आशा अत्यंत धूसर आहे. म्हणून या सगळ्या व्यवस्थेचे आपली वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपण कमीत कमी धोके पत्करावे किंवा धोके पत्करूच नये असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून जागा मालक, अतिक्रमण, त्या अनुषंगाने कायदेशीर लढाई अशा मुद्द्यांचा विचार करताना आपण वर ज्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली त्या सगळ्या गोष्टींचा नीट खोल विचार करा आणि मगच अंतिम तुमचा काय असेल तो निर्णय घ्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.